अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सवत्सर शिवारातून वैजापूरकडे जाणारा बोगस खताने भरलेला ट्रक कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आला। संशयित ट्रक थांबवून तपासणी केली असता तब्बल 477 गोण्या 23.85 मेट्रिक टन संशयित रासायनिक खत आढळून आले। जप्त मालाची अंदाजे किंमत 6,24,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। चौकशी दरम्यान चालक भुजंग नामदेव केदार राहणार वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांच्याकडे खताच्या खरेदी विक्री संदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत। त्यामुळे ट्रक ताब्यात घेऊन शासकीय पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला। खताचे नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। प्राथमिक तपासात खत नियंत्रण आदेश 1985 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे। या प्रकरणी चालकासह संबंधित 4 कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई गुण नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक राहुल ढगे तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने व दीपक रोठे यांच्या पथकाने केली। पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे करीत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।